नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक ताटावर टाकायचा नवीन प्रकारचा रुमाल विणणार आहोत। कमळाच्या आकाराचा रुमाल आहे। या प्रकारे कमळासारख्या त्याला पाठीमागे पाकळ्या तयार होतात। असा छान असा हा रुमाल आपण करायला शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी मी ही चमकीची लोकर वापरणार आहे। हा एक कलर आणि हा एक कलर घेतलेला आहे। आता आपण सुरू करूया। 3.5 mm ची सुई घेतलेली आहे। सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करणार आहे आणि यात आपल्याला 12 खांब घ्यायचे आहेत। सर्वप्रथम 3 साखळ्यांचा एक खांब, अजून एक साखळी, 4 साखळ्या घेतल्या आहेत। एक खांब, एक साखळी, असं आपल्याला 12 खांब घ्यायचे आहेत। 1 2 3, एक साखळी, चौथा खांब, एक साखळी, 5वा खांब, असे आपण एक साखळी एक खांब असं आपण 12 खांब करणार आहोत। 12 खांब झाले आहेत। त्यानंतर एक साखळी घ्यायची आहे। दोरा ओढून घेऊ, एक साखळी घेऊन इथे आपण जोडून घेणार आहोत। पहिल्या 3 साखळ्यांच्या खांबाच्या वरच्या साखळीत जोडून घ्यायचं आहे। आता हे 12 खांब झाले आहेत। आता आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब असे 12चे 24 करायचे आहेत। 3 साखळ्यांचा एक खांब, 2 खांब झाल्यावर एक साखळी, परत या खांबावर 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी। या पद्धतीने आपण पूर्ण रो करून घेऊ। आता इथे 12चे 24 होतील। बघा, आता हे 24 खांब झाले आहेत। आता एक साखळी घेऊन पहिल्या खांबात जॉईन करून घ्यायचं आहे। बघा, सर्वप्रथम आपण एक साखळी एक खांब या पद्धतीने 12 खांब घेतले। त्यानंतर प्रत्येक खांबावर 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, असं करत 12चे 24 केले। आता आपल्याला प्रत्येक 2 खांबाच्या मध्ये जी ही गॅप आहे त्यात 3 खांब करायचे आहेत। आपण स्लिप स्टिचच्या सहाय्याने या गॅप पर्यंत येऊ। आता या गॅप मध्ये 3 खांब, 1 2 3, एक साखळी। आता ही जी दुसरी गॅप आहे 2 खांबानंतरची, तिथे 3 खांब, 1 2 3, परत एक साखळी, पुढच्या गॅप मध्ये परत 3 खांब, 1 2 3, एक साखळी, परत पुढच्या गॅप मध्ये 3 खांब, 1 2 3। बघा, इथे हा तिसरा रो पूर्ण झाला। एक साखळी घेऊन इकडे जॉईन करून घेऊया। आता चौथ्या रोला मी दोरा बदलून घेते। आता मी पांढरी लोकर घेते। हा रुमाल तुम्ही साध्या लोकरनी पण करू शकता। आता मी हा चमकीच्या लोकरनी करते आहे, साध्या लोकरनीही तुम्ही करू शकता। आता पुढच्या रो मध्ये प्रत्येक 3 खांबांच्या मध्ये जी गॅप आहे या गॅप मध्ये आपल्याला 4-4 खांब घ्यायचे आहेत। या 3 खांबांच्या नंतर जी गॅप आहे त्यात आपण 4-4 खांब घेणार आहोत। 1 2 3,
एक आणि 4 खांब करताना 2 खांबांच्या मध्ये एक साखळी घ्यायची आहे आणि मग परत 2 खांब. आता परत एक साखळी. आता या पुढच्या गॅपमध्ये परत 4 खांब, 2 खांब करून 1 2 एक साखळी, 1 2. 4 खांब घेताना ते या पद्धतीने घ्यायचे आहेत. 2 खांब एक साखळी, 2 खांब, 2 खांब एक साखळी, 2 खांब. या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. आता आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब घ्यायचे आहेत. या गॅपमध्ये 2, या गॅपमध्ये 2, या गॅपमध्ये 2. या पद्धतीने प्रत्येक खांब गॅपमध्ये 2-2 खांब घ्यायचे आहेत. स्लिप स्टिचच्या सहाय्याने आपण या गॅप पर्यंत येऊ. आता 2 खांब, 1 2. आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. परत 2 खांब, 2 साखळ्या, परत 2 खांब, 2 खांब, 2 साखळ्या. या पद्धतीने आपण या प्रत्येक गॅपमध्ये ह्या आणि ह्या अशा प्रत्येक गॅपमध्ये आपण 2 खांब आणि 2 साखळ्या करत हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा रो आता इथे कंप्लीट झाला आहे. आता शेवटी 2 साखळ्या घेऊन इथे जॉईन करून घेऊ. आता पुढच्या रो मध्ये आपल्याला प्रत्येक या गॅपमध्ये 3-3 खांब घ्यायचे आहेत आणि साखळी एक घ्यायची आहे. या गॅपकडे आपण स्लिप स्टिचच्या सहाय्याने असं या गॅपकडे येऊ. आता 3 खांब एक साखळी. या पद्धतीने हा रो कंप्लीट करायचा आहे. तीन खांब एक साखळी, परत 3 खांब, एक साखळी, 3 खांब, एक साखळी. या पद्धतीने हा रो कंप्लीट करून घेऊ. बघा हा रो इथे कंप्लीट झाला. आता एक साखळी घेऊन इकडे जॉईन करायचं. बघा हा असा एक गोल तयार झाला. आता पुढच्या रो मध्ये आपण कलर बदलून घेऊया लोकरचा. परत ऑरेंज कलर घेऊया. स्लिप स्टिचच्या सहाय्याने या गॅप पर्यंत आल्यानंतर मी आता कलर बदलून घेते. प्रत्येक गॅप मध्ये 3 खांब आणि एक साखळी, 1 2 3, एक साखळी, परत 3 खांब, 1 2 3, एक साखळी, परत 3 खांब, 1 2 3. 6वा रो ज्या पद्धतीने केला 3 खांब एक साखळी 3 खांब, त्याच पद्धतीने हा 7वा रो आपण कंप्लीट करून घेऊ. 3 खांब एक साखळी 3 खांब. बघा हा रो इथे कंप्लीट झाला. एक साखळी घेऊन या ठिकाणी जोडून घेऊ. बघा हे आपण 7 रो कंप्लीट केले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता पुढचा रो करताना आपल्याला परत रंग बदलून घ्यायचे आहे लोकरचा. आता पुढच्या रो मध्ये आपल्याला या प्रत्येक गॅप मध्ये 3 खांब एक गॅप, 3 खांब एक गॅप आहे. या प्रत्येक गॅप मध्ये आपल्याला एक शेल तयार करून घ्यायचा आहे. शेल म्हणजे 3 खांब 2 साखळ्या 3 खांब. हे सगळं एकाच गॅप मध्ये करायचं आहे.
1 2 3 साखळ्यांचा एक खांब, हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, तीन खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. या पद्धतीने 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब असा हा शेल तयार करून घ्यायचा आहे. आता या पाकळ्या, या ज्या पाकळ्या आहेत रुमालाच्या, या पाकळ्या करायला आपण सुरुवात केलेली आहे. हा जो खाली पिवळ्या रंगाने हा शेल केला आहे, हा शेल आता आपण बनवतो आहे. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक शेल तयार करायचा आहे. शेल स्टिच म्हणतात याला. या गॅपमध्ये परत 3 खांब, 1 2 3, 2 साखळ्या, परत 3 खांब, बघा या पद्धतीने हे शेल स्टिच तयार झाले आहे. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक खांबामध्ये एक एक शेल असा बनवायचा आहे. या पद्धतीने हा रो आपण कंप्लीट करून घेऊ. बघा हा 8वा राऊंड कंप्लीट झाला. प्रत्येक गॅपमध्ये एक एक शेल तयार केलेला आहे आपण. त्याच्यामुळे इथे थोडासा झोळ पडल्यासारखा वाटतो, तर तो चालतो, तो आवश्यकच आहे पुढच्या पाकळ्या करण्याच्या दृष्टीने. आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला परत आपण लोकरचा कलर बदलून घेणार आहे. बरोबर. आता परत सेम शेल तयार करायचा आहे या गॅपमध्ये. 1 2 3, एक खांब झाला, हा दुसरा, हा तिसरा, 2 साखळ्या आणि परत 3 खांब. आता या पुढच्या रो मध्ये शेलवर शेल केल्यानंतर हे जे खांब आहेत हेही विणून घ्यायचे आहेत. बघा हा पहिला खांब इकडे हाईड झालेला असतो ह्याच्यात, तो इथून नीट विणून घ्यायचा. या प्रत्येक खांबावर एक खांब घ्यायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 6 झाले. आता परत या गॅपमध्ये एक शेल तयार करायचा आहे. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब. आता परत प्रत्येक खांबावर एक एक खांब, हे 3 खांब आणि हे 3 खांब, असे 6 खांब तयार होतात. हा पहिला खांब इथे हाईड झालेला असतो, तो इथून नीट विणायचा आहे. 1 2 3 4 5 6. आता या गॅपमध्ये परत एक शेल करून घ्यायचे. 1 2 3, 3 खांब, 2 साखळ्या आणि 3, 1 2 3. बघा या पद्धतीने आपण शेलवर शेल केले आणि खांबावर खांब केले आहेत. या पद्धतीने हा पूर्ण रो करून घ्यायचा आहे. बघा हा रो आता इथे कंप्लीट झाला. पहिल्या खांबाला आता जॉईन करून घेऊ. आता आपल्याला
या गॅपमध्ये परत एकदा शेल करायचे आहे आणि प्रत्येक एका खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण हा 3 साखळ्यांचा एक खांब करून घेऊ। त्यानंतर या खांबावर एक खांब, असे हे 3 खांब होतात। आता या गॅपमध्ये आपल्याला परत एकदा शेल तयार करून घ्यायचे आहे। 1 2 3 2 साखळ्या, 1 2 3। बघा या ठिकाणी हे 6 खांब तयार होत आहेत। 1 2 3 4 5 6 हे शेलचे 3 खांब धरून आणि हे 3 असे 6 होत आहेत। त्यानंतर हे 3 खांब, त्यानंतर आता परत प्रत्येक खांबावर एक एक खांब। हा जो पहिला खांब आहे तो इथे लपलेला आहे, तो नीट बघून घ्यायचा आहे। 1 2 3। आता या शेवटच्या या रोला या ठिकाणी हे 3 खांब झाल्यानंतर हे शेलचे 3 खांब आणि हे पुढचे 3 खांब झाल्यावर आपल्याला एक साखळी घेऊन एक गॅप तयार करायची आहे। त्यानंतर पुढचा खांब विणायचा आहे। या ठिकाणी ही खिडकी यासाठी निर्माण केली की नंतर आपल्याला ते पाकळ्या जोडताना उपयोग होणार आहे। आता परत प्रत्येक खांबावर एक एक खांब, चौथा खांब, 5वा आणि 6वा। त्यानंतर परत एक गॅप करायची आहे, एक साखळी घेऊन आणि नंतर पुढचे खांब करायचे। 1 2 3। आता या ठिकाणी परत एकदा शेल तयार करायची। 1 2 3 2 साखळ्या, 1 2 3। बघा ही पाकळी ते ही पाकळी, नवीन रो मध्ये ही पाकळी ते ही पाकळी आपण प्रत्येक 6 खांबांनंतर एक गॅप घेतलेली आहे। या ठिकाणी 1 2 3 4 5 6 एक गॅप, 1 2 3 4 5 6 एक गॅप, त्याच्यानंतर परत 6 खांब येतात, 1 2 3 4 5 6। त्यानंतर ही शेलची गॅप आहे, म्हणजे प्रत्येक 6 खांबानंतर एक एक गॅप येते। आता परत आपल्याला हे 3 खांब झाले आहेत। आता परत इथे आपल्याला 3 खांब करून घ्यायचे आहेत। हा खांब लपलेला आहे, 1 2 3। 3 खांब झाल्यावर हे 3 आणि हे वरचे 3 असे 6 खांब झाले, एक गॅप घ्यायची। आता परत 6 खांब, 1 2 3 4 5 6। आता 6 खांब झाल्यावर परत एक गॅप, एक साखळी घेऊन एक गॅप, परत पुढचे 3 खांब, 1 2 3। आता ही मेन गॅप जिथे आपल्याला शेल स्टिच तयार करायचा आहे, म्हणजेच 3 खांब, 1 2 3 2 साखळ्या आणि परत 3 खांब, 1 2 3। आता परत एकदा बघा, ही पाकळी ते ही पाकळी 6 खांब, 1 2 3 4 5 6 नंतर एक गॅप, 1 2 3 4 5 6 नंतर एक गॅप। आता इथे परत 1 2 3 4 5 6 हा शेलचे 3 येतात, नंतर ही एक गॅप येते। अशा पद्धतीने प्रत्येक 6 खांबांनंतर ही पाकळी टू ही पाकळी
प्रत्येक 6 खांबांनंतर एक एक गॅप येते. या पद्धतीने आपण हा सगळा रो कंप्लीट करायचा आहे. बघा आता बॉर्डरसाठी मी परत पांढरी लोकर घेतली आहे. आता या शेल पासून इथूनच आपण सुरुवात करूया, या मधल्या गॅप पासून शेलच्या. सर्वप्रथम आपण या शेलमध्ये आता हा शेवटचा रो स्लिप स्टिचने घ्यायचा आहे. 1 2 एक साखळी आणि 2 स्लिप स्टिच म्हणजे मुके खांब. आणि आता आपण ही अशी बॉर्डर करत चालायचं आहे स्लिप स्टिचच्या साहाय्याने. इथे ही गॅप येते एक साखळीची, तीही विणून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण सरळ सरळ विणायचं आहे आणि कुठे जोडायचं आहे ते मी दाखवते. इथे दुसरी गॅप आली, तीही विणून घेतली आपण. आता या शेलच्या मोठ्या गॅपमध्ये आपण परत 2 स्लिप स्टिच किंवा मुके खांब आणि 2 परत एक साखळी आणि परत 2 मुके खांब. आता इथे परत गॅप लागली, ती विणून घ्यायची आहे. परत स्लिप स्टिच नाही, सॉरी, सिंगल क्रोशेने आपण हे सगळं विणतो आहोत मुक्या खांबांनी. आता परत ही गॅप आली, 6 खांबांनंतर परत विणून घ्यायचं आहे. आता या पाकळीच्या टोकाच्या गॅपला आपल्याला 2 सिंगल क्रोशे, एक साखळी, 2 सिंगल क्रोशे. ही पहिली गॅप सोडून द्यायची आणि पुढच्या गॅपला आपण जोडणार आहे. बघा आता ही पाकळी वर आली, ही खाली जाणार आणि ही खाली जाणार. आणि पुढच्या वेळेला आपण ह्या पाकळीची पहिली गॅप इथून ही आणि ह्या पाकळीची पहिली गॅप असं जोडणार आहे आणि ही पाकळी खाली जाणार आहे. या पद्धतीने जोडणार आहे. तो इथपर्यंत आपण बॉर्डर करून घेऊ. बघा आता ह्या गॅपपर्यंत विणला आहे. आता ही पाकळी खाली जाणार आणि ही वर राहणार आणि ही आपण वर घेणार आणि ही गॅप आणि ही गॅप आपण आता जोडून घेणार आहे. आता परत आपल्याला मुक्या खांबांनी ही पाकळी विणून घेऊ.
आता या मेन पाकळीच्या टोकाला 2 मुके खांब, 1 साखळी आणि 2 मुके खांब. बघा आपल्याला ही पाकळी आता वर येणार आहे आणि ही खाली जाणार आहे. ही गॅप आणि या खालच्या पाकळीची गॅप बघा या पद्धतीने 2 पाकळ्या वर आणि 2 खाली आहेत आणि ही गॅप आपण आता जोडून घेऊ. बघा या पद्धतीने या 2 पाकळ्या वर 2 खाली. आता परत ही पाकळी वर आहे, ही खाली जाणार आणि ही पाकळी वर येणार आणि ही अशी आपण इथे जोडणार. या पद्धतीने आपल्याला हा सगळा रो कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा आता या ठिकाणी बॉर्डर आपली संपली आहे. मी दोरा तोडून घेते. आता या ठिकाणी बॉर्डर संपली आहे, पण ह्या 2-3 पाकळ्या जोडायच्या राहिल्या आहेत, तर त्या आपण वेगळा दोऱ्याने जोडून घेऊ. आता हे इथे जोडायचं आहे, ही गॅप आणि ही गॅप हे अशी जोडून घेऊया. आणि ही खालची ही 2 गॅपमध्ये जोडून घेऊ. काही काही वेळेला राहून जातात अशा, ह्या आपण नंतर जोडून घ्यायच्या. आता हे जे दोरे आहेत हे हाईड करून घ्यायचे. बघा हा असा सुंदर असा रुमाल तयार झाला आहे. छान वेगवेगळ्या कलरमध्ये मी असे कमळाचे रुमाल केले आहेत. तुम्ही डेकोरेशनसाठी अजून तुम्हाला हवं तिथे ते वापरू शकता. बघा हा एक आहे. हा मोठा हवा असेल तर तुम्ही हा मधला गोल अजून 2-3 रो वाढवून मोठा करू शकता, किंवा छोटा करायचा असेल तर हा एवढा मधला गोल झाल्यानंतर लगेच हे शेलच्या पाकळ्या तयार करायला घेऊन छोटाही करू शकता. बघा मी हा छोटाही केला आहे. हे छोटं कमळच दिसतंय एकदम. हे लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मी ठेवायला ह्याचा वापर करू शकतो. हे समय ठेवण्यासाठीही याचा वापर करू शकतो, किंवा छोटा दिवा ठेवण्यासाठीही याचा वापर करू शकतो. याशिवाय आपण टी कोस्टर म्हणूनही हे यूज करू शकतो. रुमाल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा रुमाल नक्की करून बघा. हा रुमाल तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही नक्की करून बघा. जमला की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा. खूप ठिकाणी उपयोगी आहे हा रुमाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.